विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा देशभरात सुरू झाला आहे। कोल्हापूर शहरात दाखल झालेल्या यात्रेच्या माध्यमातून येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित तसंच लाभार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे। कोल्हापूर महापालिकेकडून प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आवास योजना यासह स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबवण्यात येत आहे। आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतलेले शिर्के कुटुंबीय तसंच स्वनिधी योजनेचा लाभ घेत भाजी विक्रीचा व्यवसाय यशस्वीपणे चालवणाऱ्या खोत कुटुंबियांनी आपले अनुभव या निमित्तानं कथन केले। आयुष्यमान कार्ड या योजनेतून त्यांचे ऑपरेशन करण्यात आले। आम्ही त्या वडिलांचं आमच्या योजनेतनं कार्ड काढलं होतं, आयुष्यमान कार्ड काढलं होतं। त्या योजनेमुळे वडिलांचे माझे ऑपरेशन झाले, एंजिओप्लास्टी झाली। त्यामुळे आता माझ्या वडिलांची तब्येत एकदम चांगली आहे आणि त्यामुळे मी एवढंच सांगू शकते की लोकांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा। प्रधानमंत्री सरकारकडून पैसे जे 10,000 मिळाले, त्यानंतर पैसे पडल्यानंतर मला 20,000 मिळाले, नंतर 50,000 मिळाले। त्यातून मी 10,000 पासून 20,000 फेडत त्यांच्यामुळे आम्हाला सहकार्य लाभलं। त्यांच्यामुळे आमचे पोटभर आम्ही खायला लागलो। आता आमचा संसार चालायला लागलाय व्यवस्थित आणि त्यांचे आभार आहे। आम्ही लोकांना पण सांगतो कर्ज घ्या आणि लाभ घ्या त्याचा।